Okay, so in this lecture we're discussing about the distance relay. Okay, so ह्या distance relay ला second name आहे, that is impedance relay. Okay, it is considered as a impedance relay. Okay, so this is the given circuit, or this is the circuit diagram of distance relay. Okay, so distance relay is nothing but it is converted into the number of zones. Okay, so this is considered as zone 1, and after this line this is considered as zone 2. If suppose जो की आपण रिले देणार आहे, ओके, सो फॉर ईच झोन वी कन्सिडर्ड ॲज अ वन रिले. ओके, सो प्रत्येक झोनसाठी आपण काय करतोय, एक एक रिले प्रोव्हाइड करतोय. सो हा कुठला रिले, इम्पिडन्स रिले आपण तिथं ठेवलेला आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल दिस इज दी सर्किट. ओके, सो जनरेटर टू जे काय तुमची ट्रान्समिशन लाईन आहे, ट्रान्समिशन लाईन अगेन अप टू द नेक्स्ट लेवल टू फॉर दी कन्झ्युमर्स. ओके, सो आता जी काय तुमची लाईन आहे, ह्या लाईनला टोटल लाईनचा जो काही इम्पिडन्स आहे, ओके, सो टोटल लाईन इम्पिडन्स इज इक्वल्स टू काय आहे, ZL. ओके, सो टोटल लाईनचा इम्पिडन्स काय आहे, ZL आहे. ओके, सो आता नेक्स्ट काय होते, तर नॉर्मल कंडिशनमध्ये असताना काय होते, तुमचा जो काही सिटी आहे, हा सिटी काय करणार आहे, करंट सेन्स करणार आहे. ओके, सो नॉर्मल कंडिशनला आपला जो काही करंट असणार आहे, हा करंट काय असणार आहे, जो की नॉर्मली फ्लो होतोय तो करंट असणार आहे. ओके, सो आपण त्यातून काय करणार आहे, इम्पिडन्स फाइंड आउट करणार आहे. सो ZL इज इक्वल्स टू काय असणार आहे, V डिवायडेड बाय I. ओके, जो की करंट पास होणार आहे. ओके, सो नॉर्मल कंडिशनला तुमचा इम्पिडन्स काय आहे, ZL इज इक्वल्स टू V डिवायडेड बाय I. ओके, आता सिस्टीमवरती ॲबनॉर्मल कंडिशन ऑकर झाले आणि फॉल्ट ऑकर झाला आहे, त्यावेळेला कोण व्हेरी होणार आहे, तुमचा फक्त कोण व्हेरी होते, करंट व्हेरी होते. ओके, सो करंट व्हेरी झाल्यामुळं करंट काय होणार आहे, जास्त होणार आहे. ओके, सो बट ऑब्वियस तुमचा नेक्स्ट जो काही झेड असणार आहे तो काय असणार आहे, V डिवाइड बाय I. ओके, सो इथं आपण म्हणूया I स्टार, जो की फॉल्ट करंट आहे. ओके, जो की काय आहे, फॉल्ट करंट आहे. ओके, सो आता फॉल्ट करंट वरतून जर फॉल्ट करंट तुमचा काय डिनॉमिनेटरला आहे, आपण काय म्हणतोय, ज्या वेळेला फॉल्ट ऑकर होते त्यावेळेला तुमचा करंट काय होते, इन्क्रीज होते. ओके, सो करंट इन्क्रीज झाल्यामुळे हा करंट काय आहे, तुमचा डिनॉमिनेटरला आहे. सो Z इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू दी I फॉल्ट. ओके, सो Z इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू दी I फॉल्ट. ओके, सो जसा हा करंट काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, तसा हा इम्पिडन्स काय होणार आहे, कमी होणार आहे. ओके, सो तो इम्पिडन्स काय असणार आहे, तुमच्या ZL पेक्षा काय असणार आहे, कमी असणार आहे. ओके, सो तुमचा जो काय Z आहे हा कोणापेक्षा कमी असणार आहे, ZL पेक्षा कमी असणार आहे. ओके, सो दॅट टाईम इफ सपोज जो की तुमचा इम्पिडन्स रिले, ह्या इम्पिडन्स रिलेमध्ये आपण काय केलेलं असते, स्टँडर्ड इम्पिडन्सची व्हॅल्यू सेट केलेली असते ZL, आणि ज्या वेळेला फॉल्ट ऑकर होणार आहे त्यावेळेला आपल्याला काय मिळणार आहे, Z मिळणार आहे. ओके, सो हा ZL आणि Z एकमेकासोबत कम्पेअर केलेला जातो आहे. कम्पेअर केल्यानंतर जो की सिग्नल मिळणार आहे, जर Z तुमचा ZL पेक्षा कमी आला, जो की इम्पिडन्स आहे त्या इम्पिडन्सपेक्षा फॉल्ट इम्पिडन्स जर कमी आला, तर काय करणार आहे, तुमचा इम्पिडन्स रिले ट्रिप सिग्नल काय करणार आहे, जनरेट करणार आहे. ओके, आता हे झाली ह्या झोनचं. आता ह्या झोनसाठी जर फॉल्ट करंट आपण कॅल्क्युलेट करायचा झाला तर काय होणार आहे, तुमचा Z2 किंवा तुमचा जो काय आपण म्हणूया ह्याला ZF2 म्हणूया, कारण कुठला फॉल्ट आहे, F2 फॉल्टसाठी, त्यावेळेला काय होणार आहे, तुमचा जो की V बाय I आहे, हा करंट तर आयचा होणार आहे, इकडं फॉल्ट करंट वाढणार आहे. ओके, सो दिस इम्पिडन्स प्लस दिस. ओके, सो तुमचा काय होणार आहे, ZL पेक्षा ZF2 काय होणार आहे, जास्त होणार आहे. जर ZF2 जास्त झाला, दॅट टाइम रिले शुड नॉट बी ऑपरेट. ओके, सो दिस इम्पिडन्स रिले इज ऑपरेट्स ओनली इन पर्टिक्युलर झोन. ओके, सो त्या पर्टिक्युलर झोनमध्येच तुमचा इम्पिडन्स रिले काय होणार आहे, ऑपरेट होणार आहे. कसं ऑपरेट होते, तर ZL पेक्षा जर Z ची व्हॅल्यू कमी आली तर काय होणार आहे,
तुमचा इम्पिडन्स रिले ऑपरेट होणार आहे. इफ सपोज जर जेवढा करंट जातो तेवढाच जर गेला तर तुमचा ZL काय होणार आहे, इक्वल असणार आहे नॉर्मल कंडिशनला. सो दॅट टाईम रिले शुड नॉट बी ऑपरेटेड. ओके. सो नेक्स्ट पॉईंट इज कन्सिडर्ड ॲज दी टाईम करंट कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. सो टाईम करंट कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय असते, ऑफ दी ओव्हर करंट रिले. आता ओव्हर करंट रिले ज्या वेळेला वर्क होते, ओव्हर करंट म्हणजे काय, ज्या वेळेला हाय अमाऊंटमध्ये करंट फ्लो होते दॅट टाईम आपल्याला टाईम करंट कॅरेक्टरिस्टिक्स फाइंड आउट करायचे. ओके. सो दिस इज इनवर्स टाईम कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. सो दिस इज, ही कुठली कॅरेक्टरिस्टिक्स आहे, आपली इनवर्स टाईम कॅरेक्टरिस्टिक्स आहे. याच्यामध्ये काय होते तर इनवर्स टाईम. ओके. सो ह्याला काय म्हणूया, इनवर्स टाईम करंट म्हणूया, इनवर्स टाईम करंट कॅरेक्टरिस्टिक्स. सो I इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू दी 1/t. ओके. जसा करंट जास्त होईल तसा ऑपरेटिंग टाईम काय लागला पाहिजे, कमी लागला पाहिजे. ओके. सो हायर ऑफ दी करंट लेसर दी टाइम. ओके. सो हायर ऑफ दी करंट लेसर दी टाइम. ओके. सो like that this characteristics is drawn. Okay. So actuating quantity is on x axis and operating time तुमचा y axis वरती आहे. ओके. सो बघा, जर करंट जास्त असला, जास्त म्हणजे काय, फॉल्ट करंट जर समजा 10 to 15 टाइम्स इन्क्रीज झाला तर काय व्हायला पाहिजे, लगेच आपल्याला ट्रिप सिग्नल मिळाला पाहिजे. इफ सपोज जर लगेच ट्रिप सिग्नल मिळाला नाही तर तुमचं जे काही इक्विपमेंट जे आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे ते इक्विपमेंट काय होऊ शकते, डॅमेज होऊ शकते. सो जितक्या लवकर जास्त प्रमाणात करंट असेल तितक्या लवकर काय व्हायला पाहिजे, तुमचा रिले ऑपरेट व्हायला पाहिजे. ओके. सो ॲज पर दॅट देर इज अन लेस करंट, सो ॲज कम्पेअर टू दॅट काय लागला पाहिजे, टाईम जरा जास्त लागला पाहिजे. ओके. सो मोर टाईम म्हणूया आपण, मोर टाईम. ओके. सो लाईक दॅट दिस कॅरेक्टरिस्टिक्स इज ड्रॉन. ओके. सो आता बघा इथं काय आहे, तुमचा करंट जो की ऑपरेटिंग टाईम आहे. ओके. किंवा इथं बघा, कन्सिडर करा तुमचा करंट काय आहे, हाय करंट आहे. ओके. बिकॉज 0 to एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल होणार आहे. सो करंट तुमचा काय आहे, हाय आहे. ओके. सो दॅट टाईम ऑन दिस कॅरेक्टरिस्टिक्स टाईम शुड बी लेस. इफ सपोज करंट कमी आहे ॲट ह्या कंडिशनला बट ते ऑपरेट होण्यासाठी टाईम काय लागला आहे, जास्त लागला आहे. ओके. सो दिस कॅरेक्टरिस्टिक्स इज कॉल्ड ॲज इनवर्स टाईम कॅरेक्टरिस्टिक्स. सो इनवर्स टाईम करंट characteristics. Okay. Okay. So your unit number 3 is over. From next lecture we discussing about unit number 4, that is protection against transformer and alternator. Okay. Thank you.